पंतप्रधान नरेंद्र मोदी IIT दिल्लीच्या 57व्या दीक्षांत समारंभात प्रमुख अतिथी म्हणून राहणार उपस्थित. परमप्रज्ञा या सुपर कम्प्युटिंग सुविधेचंही करणार उद्घाटन. अमित शहा यांच्या हस्ते मुंबईतल्या राष्ट्रीय नागरी सहकारी वित्त आणि विकास महामंडळ लिमिटेडच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या कार्यालयाचं होणार उद्घाटन. तिसऱ्या मुंबईसाठी 324 चौरस किलोमीटर क्षेत्राचा एकात्मिक बृहत आराखडा तयार करणार असून आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळे विकासाला अधिक गती मिळणार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला व्यक्त विश्वास. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 6,22,207 शेतकऱ्यांच्या खात्यात 5,029 कोटी रुपये जमा. मुख्यमंत्री. ब्रिक्स वेव्ज बाजार उपक्रमाची मुंबईत सांगता. वेव्जमार्फत झालेल्या भागीदारींच्या माध्यमातून सर्जनशील क्षेत्राची जागतिक अर्थव्यवस्था मजबूत होईल. प्रकाश मगदूम. गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी 5,220 जादा बसेस सोडण्याचा राज्य परिवहन महामंडळाचा निर्णय. मराठी चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणाऱ्या दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन. आणि कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीमध्ये आज भारताच्या बॅडमिंटनपटू रक्षित रामराज आणि अश्मिता चालिहा यांच्यात होणार उपांत्य फेरीचा सामना.